महत्वाची बातमी समोर येते। निवडणूक आयोग 2 आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद निवडणुका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या पूर्ण करण्याची शक्यता आहे। तर महापालिका निवडणुका ही 30 जानेवारीपर्यंत उरकणार असल्याची माहिती मिळतेय। महापालिका निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे। तरी महत्वाची बातमी आता समोर येते। जिल्हा परिषद निवडणुका 2 आठवड्यात होणार असल्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद निवडणुका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या पूर्ण करण्याची शक्यता आहे। तर महापालिका निवडणुका ही 30 जानेवारीपर्यंत उरकणार असल्याची आता ही माहिती समोर येते। निवडणूक आयोग 2 आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, महत्त्वाची खरं तर ही बातमी समोर येते। निवडणूक आयोग आता 2च आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाग्यश्री, नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद निवडणुकांची 2 आठवड्यात घोषणा करण्याची शक्यता आहे। नगर परिषदा आणि नगर पंचायत ज्या निवडणुका आहेत त्याच्या ऑलरेडी निवडणूक आयोगाने घोषणा केलेली आहे। 2 डिसेंबरला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि आता त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांचं देखील राज्य निवडणूक आयोगाने एक नियोजन केलेलं आहे। या संदर्भात देखील हरकती सूचना ज्या होत्या त्या मागवण्यात आलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार लवकरात लवकर या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पाडायच्या आहेत। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग देखील हालचाल करताना पाहायला मिळते। साधारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या पूर्ण करण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। तर महापालिका निवडणुका ही ज्या आहेत त्या 30 जानेवारीपर्यंत उरकणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या हाती येते। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आता अधिक वेगाने काम करेल। त्यात काही शंका नसली तरी देखील ज्या काही याचिका कोर्टामध्ये दाखल आहेत त्या याचिकांचा देखील राज्य निवडणूक आयोगाला विचार करावा लागणार आहे। तसं प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्याचे जे आदेश आहेत ते उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।